नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. महाराष्ट्रातील सोलर ग्राहकांसाठी एक मोठी बातमी. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड अर्थात MSEDCL ने अंमलात आणलेल्या नव्या धोरणामुळे राज्यातील 50 ते 60% निवासी सोलर ग्राहकावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 13 फेब्रुवारी पासून पीएम सूर्यघर योजना अंतर्गत सोलर क्षमतेची मंजुरी मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित मर्यादित करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सोलर क्षमता निवडण्याची मुभा होती. पण या बदलामुळे नव्याने बांधलेली घरे, हाऊसिंग सोसायट्या तसेच भविष्यातील वाढीव वापर लक्षात घेऊन सोलर बसविणारे ग्राहक अडचणीत आले आहेत. उद्योग क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते हा निर्णय महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनर यांच्या नियमाशी विसंगत असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरमहा सुमारे 50,000हून अधिक घरे सोलर स्वीकारणाऱ्या महाराष्ट्रात या धोरण बदलामुळे सोलर स्वीकारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी सोलर उद्योग व ग्राहकांकडून करण्यात आली आहे. नमस्कार, मी विवेक यादव, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन अमरावती डिस्ट्रिक्ट डायरेक्टर. आमचा आरोप आहे की 13 फेब्रुवारी पासून जे महावितरणने नवीन बदल केलेले आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावे, कारण की त्याच्यामुळे पीएम सूर्यघर योजनेला पूर्ण घाला बसलेला आहे. हा आमचा असोसिएशनचा आणि सगळ्यांचा हा आमचा स्टँड आहे. याच्यात जोपर्यंत MSDCL हे मागे घेणार नाही, 2 ते 3 दिवसात जर त्यांनी घेतलं नाही तर आम्ही आमचं आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. अशाच माहितीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.